नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाज्योतीच्या महाडिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी आपला मित्र मार्गदर्शक प्राध्यापक चेतन ठाकरे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? आशा करतो की तुम्ही महाज्योतीचे सगळे जे लेक्चर आहात ते बघत असाल। याही पुढे पूर्ण लेक्चर ऐका आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था याद्वारे राबवण्यात येणाऱ्या पोलीस भरती पूर्व लेखापरीक्षा मार्गदर्शक याचा पूर्णपणे फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो। कोरोनाच्या काळामध्ये सुरक्षित राहा, घरी राहा आणि आमच्यासोबत अभ्यास करा। तुम्हाला एकूण एक गोष्ट अभ्यासातली सजवून देण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला विषय आहे शब्द सिद्धी। नीट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधी सांगितलेलं की व्याकरणामधले 3 महत्त्वाचे घटक ज्यावरती व्याकरणाचा विचार आपण करायला हवा। प्रामुख्याने विचार करणारा घटक वर्ण विचार। वर्ण विचारासंदर्भात आपण वर्णांचे सगळे प्रकार बघितले आहे ना। वर्णांचा निश्चितपणे आणि पूर्ण असा अभ्यास केला। सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे वर्णमालिका, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्यावर तुम्हाला छोटे छोटे येणारे प्रश्न सुद्धा मी तुम्हाला सांगितले। तुम्हाला असाइनमेंट पण पाठवण्यात येईल, ते तुम्हाला सोडवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि काही अडल्यास आम्हाला विचारायचं सुद्धा आहे। त्यानंतर आता वर्णांचा विचार आपण पूर्णपणे केला, मग वर्णावर आधारित जे दुसरे घटक असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा आपल्याला बघायचे आहे। कुठले घटक असतात? संधी असेल, वृत्ते असेल, आहे ना, ते सुद्धा आपल्याला शिकायचं आहे। परंतु आता व्याकरणातल्या आपण दुसऱ्या घटकाकडे चाललोय। म्हणजे व्याकरण जो म्हणतो दुसऱ्या महत्त्वाच्या घटकाचा विचार करावा, तो घटक कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो? तो आहे शब्दविचार, आहे ना। म्हणून माझं लेक्चर पहिलेपासून नीट ऐका। आणि जर तुम्हाला अडचण गेली तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो। असं होणारच नाही की अडचण जाईल, कारण मी एकूण एक पायरी तुम्हाला वरती घेऊन जाईल। म्हणजे तुम्हाला पायाभूतपासून मध्यमपासून कठीणाकडे असं जर जायचं असेल तर हीच पद्धत आहे। आणि माझ्यासोबत अभ्यास करा। कुठलंही पुस्तक आणून कुठलंही घटक वाचायचा नाही। त्याचा दर्जा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरणाचा 12वी असा दर्जा आहे। मग त्या दर्जेनुसारच आपल्याला घटक निवडावे लागतील। कुठलाही अभ्यास करून चालणार नाही, बरोबर आहे। मग आता व्याकरण म्हणतं की दुसऱ्या महत्त्वाच्या घटकाचा विचार करायचा, तो म्हणजे शब्दविचार। पहा मी काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण म्हणतं की शब्दांचा विचार करा। आता शब्द विचार, आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं शब्द म्हणजे काय, तर वर्णांची किंवा अक्षराची सुसंगत आणि अर्थपूर्ण मांडणी म्हणजे शब्द होय, बरोबर आहे। शब्दाने जग जिंकता येतं आणि शब्दानीच कुणाचं नुकसान सुद्धा होतं। शब्द मृदू कोमल सुद्धा असतात, तर कुणावर घाव घालण्यासारखे कठोर सुद्धा असू शकतात, आहे ना। तर शब्द जपून वापरायचे असतात आणि योग्य वापरायचे असतात। आता या बाबतीमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो। सॉक्रेटिस जे प्रसिद्ध तत्त्वज्ञ होते, सॉक्रेटिस यांनी काय केलं, त्यांचा एक शिष्य होता क्रायटो नावाचा। तर तो शब्द उच्चार करताना फार गडबड करायचा, गडबड व्हायची त्याची, शब्द उच्चार नाही करायचा व्यवस्थित। तर मग सॉक्रेटिस काय म्हणतात क्रायटोला की प्रिय क्रायटो, की शब्द जपून न वापरण्याचे परिणाम जाणून घे। सॉक्रेटिस म्हणतो त्याच्या प्रिय शिष्याला की शब्द जर जपून न वापरले तर त्याचे काय परिणाम होतात हे जाणून घे। आणि त्यानंतर ते सांगतात की शब्द हे केवळ नाही का वाऱ्यातून उत्पन्न होणारा ध्वनी नव्हे, तर शब्द हा आत्म्याचा आविष्कार आहे। प्रिय कायटो नीट लक्ष दे की शब्द हा आत्म्याचा आविष्कार आहे आणि व्यवहारात शब्द हे अगदी जपून वापरले पाहिजे, कारण असं न केल्यास आपल्या आत्म्याला पाप लागू शकतं।
किती महान असं वक्तव्य केलं सॉक्रेटिसनी शब्दाबद्दल, आहे ना. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शब्द फार जपून वापरायचे. त्यासोबतच आपल्याला मराठी व्याकरणामध्ये शब्दाचा व्यवस्थित असा अभ्यास करायचा आहे. शब्द विचार करायचा म्हणजे काय करायचा? सर्वप्रथम तुमच्या मनात प्रश्न आला पाहिजे की शब्द कसा तयार झाला, आहे ना. शब्द कसा तयार होतो? शब्द कसा तयार होतो? कसा बनत असेल बरं एखादा शब्द? कसं त्याची अक्षरांनी हे जुळत असेल, आहे ना. वर्ण कसे जुळत असेल, मग त्याला शब्दाचं स्वरूप कसं येत असेल, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि हा प्रश्न आलाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. जर आपण खरे अभ्यासक असू तर लगेच कुठलं पुस्तक काढण्यापेक्षा हा प्रश्न येऊ द्या की शब्द नेमका बनतो कसा. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की एखादा शब्द कुठली भूमिका निभवत असेल किंवा त्या शब्दाचं कार्य काय असणार व्याकरणामध्ये. का बरं असं सर? कारण का मला पुढे जाऊन काय शिकायचं आहे? मला पुढे जाऊन शिकायचं आहे शब्दांच्या जाती बघायच्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जसं माणसामध्ये जाती पडल्या आहेत तशा शब्दांच्या सुद्धा जाती आहेत विद्यार्थी मित्रांनो. शब्द आणि त्याच्या जाती समजणं गरजेचं आहे. कारण शब्दांच्या जाती हा घटक परीक्षेपुरता मर्यादित नाहीये. तर एखादा शब्द नामाची भूमिका पार पाडू शकतो. मग आपल्याला लगेच येतं पुढील शब्दात नाम असलेला शब्द कुठला, पुढील वाक्यात नाम असलेला शब्द कुठला. म्हणजेच काय, एखादा शब्द नामाची भूमिका पार पाडतो तर एखादा शब्द विशेषणाची भूमिका पार पाडेल. एखादा शब्द क्रियाविशेषणाची भूमिका पार पाडेल. एखादा शब्द उभयनाभी अव्ययाची भूमिका पार पाडेल. एखादा शब्द शब्दयोगी अव्ययाची भूमिका पार पाडेल. एखादा शब्द वाक्यातील हिरो असणाऱ्या क्रियापदाची भूमिका पार पाडेल. एखादा शब्द उद्गारवाचक शब्दाची भूमिका पार. अरे बाप रे, किती मोठा साप. साप असतो छोटाच पण करतो आपण त्याला मोठा. पण सडन एकदम उत्स्फूर्त काय ते, अरे बाप रे. मग हा सुद्धा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच काय, शब्दों का खेल है, शब्दों से ही समझना पड़ेगा, है ना. तर इतक्या भूमिका जर एक शब्द पार पाडत असेल शब्द, तर शब्दाला नीट शब्दाचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि तुमच्या मनात येणारा पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो की शब्द कसा तयार होतो. म्हणून मी वर्ण विचारानंतर तुम्हाला लगेच दुसरा घटक घेऊन आलो आहे, तो म्हणजे शब्द विचार. आणि शब्द विचारामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्या माझ्या कुठल्याही छोट्या मुलाच्या मनात आलेला की शब्द नेमका बनतो कसा. माझ्या मराठीमध्ये शब्द आले कुठून. माझ्या भाषा एवढी समृद्ध करण्याचं भाग्य ज्या शब्दांना लागलं ते शब्द आले कुठून. या सगळ्या भूमिका किंवा हे प्रश्न महत्त्वाचे आहे. तर आजचा आपला विषयच आहे तो विद्यार्थी मित्रांनो की शब्द तयार कसा होतो. त्याला व्याकरणात शब्दसिद्धी असं म्हणतात. शब्दसिद्धी. एखादा शब्द कसा तयार होतो किंवा कसा तयार झाला हे जाणून घेणं म्हणजे शब्दसिद्धी होय. पण सर आम्हाला काय बरं महत्त्वाचं याच्यात, आम्हाला काय नेमकं परीक्षेत काय महत्त्वाचं असेल. मग तुम्हाला विचारेल की भगवान हा शब्द पुढीलपैकी कुठल्या प्रकारचा शब्द आहेत. तत्सम, तद्भव, देशस्थ, परकीय. मग तुम्हाला निवडायचं आहे. मग हे असे प्रश्न मला यायला पाहिजे आणि माझा एक मार्क्स सुद्धा जायला नको पाहिजे किंवा मला मराठी व्याकरणामध्ये 25च्या 25 मार्क्स घ्यायचे आहे. तर अर्थातच विद्यार्थी मित्रांनो मला आधीपासनं ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण वर्ण विचारानंतर लगेच जातोय शब्द विचारावरती. आणि शब्द विचार हे खूप गहन आहेत.
कारण शब्दच असे असतात जे भाषेला प्रगल्भ आणि समृद्ध बनवतात. म्हणजे ती भाषा किती पॉवरफुल आहे, किती ताकदवर आहे, हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्याचा शब्दसंग्रह अतिशय महत्त्वाचा असतो. जगातली सगळ्यात पॉवरफुल भाषा कुठली, याचं उत्तर आहे इंग्रजी भाषा. आणि 10व्या क्रमांकाची सगळ्यात ताकदवर भाषा कुठली, तर हिंदी. हे ताकदवर असण्याचं कारण काय, कारण याच्यामध्ये असलेला शब्दसंग्रह. कुठल्या भाषेमध्ये सगळ्यात जास्त शब्दसंग्रह आहे, तर इंग्रजी भाषेमध्ये सगळ्यात जास्त शब्दसंग्रह आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघ विचार करा की शब्दसंग्रहामुळे किंवा त्या भाषेमध्ये असलेल्या शब्दामुळे ती ताकदवर बनते, तिचं महत्त्व वाढतं, तिचा अभ्यास करणारे वाढतात. म्हणून आणि भाषा तुमचं व्यक्तिमत्व प्रकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यातही शब्द ही फार महत्त्वाची आणि प्रमुख भूमिका पार पडतात. तर शब्दविचार हा विषय आपला शब्दसिद्धीपासून सुरू होणार आहे. तर शब्दाच्या आपण आठही जाती बघून, क्रियापदाचे अर्थ बघून समोर जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे दुसऱ्या महत्त्वाच्या घटकावरती आपण काम करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यात सर्वात पहिला प्रश्न की शब्द कसा तयार होतो. हा, तर शब्द कसा तयार होतो कुठल्याही भाषेमध्ये हे जाणून घेण्यासाठी किंवा कसा तयार होतो हे समजून घेणं, याला आपण शब्दसिद्धी असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, बघा की शब्द कसा बनतो म्हणजे कसा तयार होतो ते पाहणे म्हणजे शब्दसिद्धी होय, किंवा त्यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. सिद्ध कसा होणार, त्याला शब्दसिद्धी असे म्हणतात. आणि त्याच शब्दसिद्धीचे मराठी व्याकरणामध्ये 2 प्रकार पडतात. विद्यार्थी मित्रांनो, आणि हे जर प्रकार तुम्हाला आले तर अर्थातच तुम्हाला इंग्रजीमध्ये असणारं सफिक्स आणि प्रिफिक्स हे सुद्धा कळायला येईल. विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. तर बघा, शब्दसिद्धीचे मुख्य 2 प्रकार पडतात. विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे सिद्ध शब्द आणि साधित शब्द. कुठला विद्यार्थी मित्रांनो, एक म्हणजे सिद्ध शब्द आणि दुसरा मध्ये साधित शब्द. आणि हे मात्र नक्की लक्षात ठेवा, शब्द कसा तयार होतो किंवा कसा बनतो, सिद्ध होतो एखाद्या भाषेमध्ये, हे बघणं म्हणजे शब्दसिद्धी होय. दुसरं तिसरं काहीही नाही. तुमच्या मनात आलेला प्रश्न म्हणजेच उत्तर आहे की शब्द कसा तयार होतो किंवा बनतो हे बघणं म्हणजे शब्दसिद्धी होय. आणि याचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक म्हणजे सिद्ध शब्द आणि दुसरा म्हणजे साधित शब्द. सिद्ध शब्द म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर दुसरं तिसरं काही नाही. एखादा शब्द ऑलरेडी तयार होता, तो आपल्या भाषेत कुठून तरी आला, आपण जसाच्या जसा घेऊन आलो किंवा त्याच्या मूळ शब्दात काहीतरी बदल करून त्याला आपण एंट्री दिली आपल्या भाषेमध्ये, त्याला आपण सिद्ध शब्द म्हणतो. आणि साधित शब्द म्हणजे कशा तरी धातूपासून तो शब्द नाही का आपण पुन्हा बनवायला सुरुवात करतो, त्याला साधित शब्द असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, शब्दांचं जाळं आणि शब्दांचं अस्तित्व फार मोठं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुम्हाला सुरुवातीला शिकवलं होतं की महाराष्ट्र आणि मराठी भाषा, तर महाराष्ट्र हे नाव कसं पडलं, कारण मी तुम्हाला सांगितलं महारट नावाचे लोक दंडकारणात जेव्हा आले तेव्हा इथल्या प्रदेशाला महाराष्ट्री आणि त्यानंतर महाराष्ट्र हे नाव पडलं है ना. तर आजूबाजूला असलेल्या भाषा, मागधी भाषा, पैशाची, सौरसेनी या भाषेचा आपल्यावर प्रभाव होत गेला. त्याही आधी जाऊन मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आपली जी मूळची भाषा होती, मूळचे लोक होते, त्यामध्ये इतर लोकांच्या संस्कृतीचा झालेला मिलाप. म्हणजे जर मी माझ्या गावामध्ये 2-4 घरं जर गुजराती लोकांची येऊन राहायला लागली आणि माझं त्यांच्यासोबत माझ्या शेजारी राहत असेल आणि रोज माझी त्यांची भेट होत असेल, तर त्यांच्या परवलीचा किंवा त्यांच्या वापरणीचा शब्द त्या भागामध्ये प्रचलित होतो. विद्यार्थी मित्रांनो, आणि असं करत करत आपली भाषा वाढत जाते.
तुम्हाला ताजं उदाहरण सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्डमध्ये कमरबंद 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 हा शब्द ॲड झाला, मराठी भाषेतून गेला. आपण कमरबंद जो म्हणतो तो शब्द मराठी भाषेतून गेला विद्यार्थी मित्रांनो. विचार करा आपली भाषा किती प्रगल्भ आहे, है ना. म्हणजेच काय, या भागामध्ये जी लोक होती त्या लोकांचा इतर लोकांमध्ये सहभाग किंवा त्यांच्या संस्कृतीचा मिलाप आपल्यामध्ये होत गेला. म्हणजे आपण परकीयांचे आक्रमण किंवा इतर लोकांचं साम्राज्यवादाचं धोरण, त्यानंतर आलेले इंग्रज, त्यानंतर आलेले पोर्तुगाल, डच, फ्रान्स, ह्या सगळ्या लोकांनी आपल्यामध्ये येऊन राज्य करण्यास प्रयत्न केला किंवा साम्राज्यवादाचं धोरण, विस्तारवादाचं धोरण राबवलं. म्हणजेच काय, त्यांची संस्कृती आपल्यामध्ये मिक्स झाली. अर्थातच संस्कृती मिक्स होणार म्हणजे शब्दसुद्धा आपल्यामध्ये येणार. तर मग हाच पाठ शिकवतोय की सिद्ध शब्द, आणि सिद्ध शब्द म्हणजेच काय, तर कुठेतरी तयार होतात, जशाच्या तशा आपल्या भाषेत आला किंवा त्याच्या मूळ शब्दामध्ये काहीतरी बदल तोडमोड करून आपण तो शब्द मराठी भाषेत घेतला, पण तो ऑलरेडी कोणाच्या तरी भाषेत होता, आहे ना. मग त्यातही महत्त्वाचं ठरतं की मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून तयार झालेली आहे. संस्कृत आणि प्राकृत भाषेपासनं मराठी भाषा तयार झाली आहे किंवा मराठी भाषा संस्कृत आणि प्राकृतपासून बनलेली आहे. म्हणजेच काय, बहुतांश शब्द हे संस्कृत भाषेतून आपल्या आत्ताच्या मराठी भाषेमध्ये आलेले आहे. बरोबर आहे ना विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यालाच आपण सिद्ध शब्द किंवा इथे साधित शब्द म्हणजे एखाद्या मूळ धातूपासून बनवतो आपण शब्द. जसं मी विद्यार्थी मित्रांनो म्हटलं की मूळ धातू कुठला, मूळ धातू काय असेल, बस, उठ, चाल, पळ, धाव, ने, आण, ये, जा. आता पहा मी म्हटलं बसतो, उठतो, जातो, गातो, खातो, येतो, पळतो, नेतो, आणला, आणली, नेले, जाईल, गेला, आहे ना. म्हणजे मूळ धातूपासनं, मूळ शब्दापासनं आपण त्याला पुढे वाढवलं, त्याला साधित शब्द असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, आहे ना. तर आता बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण सिद्ध शब्द. बघा विद्यार्थी मित्रांनो, सिद्ध शब्दाचे म्हणजे शब्दसिद्धीचे दोन प्रकार, सिद्ध शब्द आणि साधित शब्द. आता सर्वप्रथम बघूया आपण सिद्ध शब्द. सिद्ध शब्दाचे उपप्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो. तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परभाषीय शब्द, आहे ना. आणि इकडे साधित शब्दाचे उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, अभ्यस्त शब्द, सामासिक शब्द असे उपप्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो. फार कठीण नाही आहे. एकदा का एखादी गोष्ट समजली तर ती फार सोपी होते. आणि मी तुम्हाला याच्यावर ट्रिक पण सांगणार आहे कसं लक्षात ठेवायचं, आहे ना. कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल, त्यानंतर तुम्हाला जसं लक्षात ठेवता तसं तुम्ही बनवू शकता विद्यार्थी मित्रांनो. कारण प्रश्न कसा विचारतात, भूगोल हा शब्द कुठल्या भाषेतून आलेला आहे, पुढीलपैकी कुठल्या भाषेतून आलेला आहे. तत्सम, तद्भव, परकीय, देशस्थ. मग तुम्हाला निवडायचं असतं, आहे ना. मग सर म्हणाल, काही लोक म्हणतील हा कठीण आहे. कठीण फक्त आपण अभ्यास नसल्यामुळे वाटतो. पण माझ्यासोबत अभ्यास कराल आणि अशा क्रमाने अभ्यास कराल तर अर्थातच तुम्हाला हा घटक अतिशय सोपा होऊन जाईल. बरोबर आहे. आता बघा सिद्ध शब्द हा सुरुवातीला बघू आपण. त्यातला पहिला तत्सम शब्द ची सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्हाला मी छोटं दाखवतोय की मराठी भाषेवर कुठल्या भाषेंचा प्रभाव राहिलेला आहे किंवा आहे ना. मराठी भाषेवर कुठल्या भाषेचा प्रभाव आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. मराठी भाषेवरती देशी भाषांचा प्रभाव आहे, तर परदेशी भाषांचा सुद्धा प्रभाव आहे आपल्या भाषेवर.
तेव्हाच विद्यार्थी मित्रांनो आपली भाषा प्रगल्भ आणि समृद्ध झाली, तेव्हाच आपल्या भाषेत शब्दसंग्रह वाढलेत, है ना. मग आपल्या मराठी भाषेवर कुठल्या भाषेचा प्रभाव होता? अर्थातच की संस्कृत भाषेचा प्रभाव असणारच आहे. मी आधीच म्हटलं मराठी भाषा ह्या संस्कृत आणि प्राकृतपासून बनलेली आहे, तर संस्कृत भाषेचा आहे. त्यानंतर प्राकृत व अपभ्रंश किंवा प्राकृत स्थानिक किंवा बोली भाषेतला आणि अपभ्रंश करून वापरलेले शब्द आहे ना, त्याचा प्रभाव आहे. त्यानंतर आपल्या बाजूला असलेले कानडी भाषेचा प्रभाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हिंदी भाषेचा प्रभाव आहे. त्यासोबतच गुजराती, त्यानंतर तामिळ आणि तेलुगू भाषेचा प्रभाव आहे. हे का बरं विद्यार्थी मित्रांनो? कारण महाराष्ट्र आपला असा भौगोलिक प्रदेश आहे की आपल्या बाजूला इकडे गुजरात, इकडे तामिळनाडू, तेलुगू आहे ना, त्याच्यानंतर कानडी असे लोक बसलेले आहेत. म्हणून आपल्या भाषेवर या भाषेचा तुम्हाला प्रामुख्याने प्रभाव दिसेल. मग दुसऱ्या परकीय भाषा कुठून आल्या? तर परकीय किंवा परदेशी भाषांचा सुद्धा प्रभाव आहे. पहा, सर्वात पहिले मी म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, म्हणून इतिहास जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की अरबी किंवा उर्दू भाषेचा प्रभाव आहे आपल्या भाषेवरती. कारण मीच तुम्हाला सांगितलं, अरबांचे आक्रमण झाले म्हणजेच अरब लोकांची संस्कृती आपल्या संस्कृतीत मिलाप झाला, मिक्स झाली, म्हणून अरबी शब्द सुद्धा आले आपल्या भाषेत. त्यानंतर फारसी लोक सुद्धा आले, त्यांचा सुद्धा मिलाप झाला. त्यानंतर पोर्तुगीज आहे ना. मग तुम्हाला प्रश्न पडला की वास्को द गामा कोण होता? त्याने भारतीय उपखंडाचा शोध लावला, तो कोण होता? पोर्तुगीज होता, आहे ना. तर तो आला म्हणजे त्याच्यासारखे अनेक लोक आले असतील, आपली भाषा प्रगल्भ आणि समृद्ध करण्याचं काम केलं, म्हणजे त्यांचे शब्द आपल्या भाषेत मिक्स झाले. त्यानंतर इंग्रजी, आता तर सगळ्यात जास्त प्रभाव आहे या इंग्रजीचा. इंग्रज आले 1600 मध्ये, बरोबर आहे. तर त्यांची सुद्धा संस्कृती आणि शब्द आपल्यामध्ये मिक्स झालेत. आपण बूट वापरतो, बॉल वापरतो, बॅट वापरतो, आज तर सर्रास म्हणतो काय प्रॉब्लेम आहे तुझा, आहे ना. ही कुठली भाषा आहे? मिलाप, इंग्लिश, आहे ना. म्हणजेच काय करतो आपण, शब्दांचा काय करतो, त्यामध्ये मिक्स करतो. त्यानंतर फ्रेंच आहे, तुर्की आहे, म्हणजे इंग्रज, फ्रेंच हे लोक सुद्धा आले. आपण बघितलं फ्रेंचांमध्ये आणि इंग्रजांमध्ये युद्ध झाली आपल्या भूमीवरती. त्यानंतर जपानी. या सगळ्या परदेशी किंवा परकीय भाषेचा आपल्या भाषेवर पगडा आहे. तसंच आपल्या देशी किंवा देशस्थ भाषांचा ज्या आपल्या आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशामध्ये राहतात त्यांचा सुद्धा आपल्यावर नाही का पगडा दिसतो, आहे ना. म्हणून हे लक्षात ठेवा की कुठलीही भाषा समृद्ध होण्यासाठी इतर संस्कृतीचा मिलाप सुद्धा महत्त्वाचा असतो. म्हणून तर आपण म्हणतो की विविधतेमध्ये एकता, असं एकमेव आपण भारताबद्दल बोलतो. चला तर मग पुढे बघूयात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो की पहिला प्रकार बघूया आपण शब्दसिद्धीचा. सिद्ध शब्द. आता नेमकं सिद्ध शब्द म्हणजे काय आहे ना. शब्द जसा आहे तसाच त्याच्या भाषेत उपयोग केला म्हणजे त्या शब्दाला सिद्ध शब्द असे म्हणतात. मी आधीच सांगितलं, सिद्ध शब्द म्हणजे दुसरं तिसरं काही नाही मित्रांनो. ऑलरेडी कुठेतरी तो शब्द बनलेला होता, तो जशाचा तसा आपण वापरात घेतला किंवा त्या शब्दामध्ये थोडं मागे पुढे बदल करून टाकला आणि त्या शब्दाचा वापर केला, बरोबर आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो सिद्ध शब्द जसा आहे तसाच त्याचा भाषेत उपयोग करणे याला आपण काय म्हणतो, सिद्ध शब्द. म्हणजे ऑलरेडी तयार झालेला होता कुठल्या तरी भाषेमध्ये. त्यानंतर किंवा यालाच काय म्हणता, मराठी भाषेतील मूळ शब्द आणि मूळ धातू यांपासून तयार झालेल्या शब्दास सिद्ध शब्द असे म्हणतात.
किंवा ऑलरेडी आपल्याजवळ त्याचा थोडा धातू होता, मूळ शब्द होता, त्याचाच आपण शब्द तयार केला, त्यालाच आपण सिद्ध शब्द असे म्हणतो. तर हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. मराठी भाषेतील मूळ शब्द आणि मूळ धातू यांपासून तयार झालेल्या शब्दास सिद्ध शब्द असे म्हणतात. बरोबर आहे. आता बघा की सिद्ध शब्दाचे 4 प्रकार पडतात. तुम्हाला विचारलं की सिद्ध शब्दाचे किती प्रकार पडतात, तर 4 प्रकार प्रामुख्याने लक्षात ठेवा. एक आहे तत्सम शब्द, दुसरा आहे तद्भव शब्द, तिसरा आहे देशी शब्द आणि चौथा आहे परभाषीय शब्द. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. सिद्ध शब्दाचे 4 प्रकार: तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परभाषीय शब्द. आता तुम्ही म्हणाल सर हे वारंवार का म्हणताय, कारण कुठल्याही शब्दाची एकदम यायला पाहिजे या अट्टहासापेक्षा त्याला पहिले जाणून घेतो, हा अट्टहास महत्त्वाचा असतो. म्हणजे हा आग्रह धरा की पहिले एखाद्या शब्दासोबत ओळख करा, त्याला वारंवार म्हणा. तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परभाषीय शब्द. याचाच उच्चार तुम्हाला नीट नाही आला तर हा लक्षात कसा राहणार हे तर तुम्हाला नवीन वाटेल. अरे नवीन आहे आणि कामाचा आहे, त्याच्यासोबत गरज आहे आपली, तर ओळख कर ना मित्रा, आहे ना. आणि काही लोक कंटिन्यू लेक्चरला असतात. सुदर्शन आहे, नीता मॅडम आहे, वैष्णवी आहे, गौरव आहे, ब्रह्मानंद आहे, है ना. तर बघा तत्सम शब्द म्हणजे काय. तत्सम शब्द, तत्सम या शब्दाचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो. तत्सम म्हणजे त्यासारखा. तत्सम, तत्सम म्हणजे तत्सम, त्यासारखा. म्हणजेच काय, जे शब्द संस्कृत भाषेमधून मराठी भाषेत जसेच्या तसे आले त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो. गृह नावाचा शब्द आहे. गृह म्हणजे घर, आहे ना. आता तुम्हाला कळेलच लगेच की म्हणजे तत्सम शब्द म्हणजे काय. तत्सम म्हणजे जे शब्द संस्कृतमधून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आलेत त्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतो. किंवा जे शब्द संस्कृतमधले आहेत त्यांना तसंच आपल्या भाषेत वापरतो त्यांना आपण तत्सम शब्द असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आता बघा कुठले शब्द आहे तत्सम शब्द, कुठले तत्सम शब्द असू शकतात. तर बघा गणेश, 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 मंदिर. माझ्या मागून म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, गणेश, मंदिर, जगन्नाथ, पिंड, देवालय, शिखर, संत, देवर्षी, स्वामी, होम, कलश, दीप, अभिषेक, घंटा, नैवेद्य, प्रसाद, दर्शन, धर्म. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, धर्म नावाचा शब्द संस्कृतमधून आलाय. त्यानंतर पृथ्वी, सूर्य, तारा, आकाश, प्रकाश, वायू, जल, वृद्ध, पिता, उत्तम, पुत्र, सभ्य, कन्या, सन्मती, पुरुष, संसार, उत्सव, अद्यापि, तथापि, राजा, पग, विद्वान, गायन, कविता, कवी, परंतु, दंड, भीती, कार्य, समर्थन, दुष्परिणाम, अंध, निस्तेज, कर, मती, बुद्धी, अंधाची. हे शब्द विद्यार्थी मित्रांनो संस्कृत भाषेमधून जसेच्या तसे मराठीत वापरण्यात आलेले आहेत. बरोबर आहे. आता होऊ शकतं तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ कळणार नाही, कारण एका शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात, आहे ना. आता बघा म्हणजे तुम्हाला एका शब्दाचे अनेक अर्थ हे सुद्धा तुम्हाला शोधायचे आहे ना. आता जर मी म्हटलं कर, बरोबर आहे. आता जर मी तुम्हाला म्हणत असेल की कर या शब्दाचा अर्थ काय घेणार, अरे कुठलंही काम कर, आहे ना. पण कर या शब्दाचा इथे अर्थ काय, कर म्हणजे हात, आहे ना. तसाच म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ.
बघा, जल याचा अर्थ आहे म्हणजे दुसरा समानार्थी शब्द आहे याला, पय आहे ना. दर्शन, दीप, स्वामी, देवर्षी, परंतु, अंध, पग. पहा, पग म्हणजे काय, गाणं एक की पग घुंगरू बाज मीरा नाचती है ना. पगचा अर्थ काय होईल मग, पगचा अर्थ काय होईल विद्यार्थी मित्रांनो. पहा, पग नावाचा शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जशाच्या तसा आला म्हणून त्याला तत्सम शब्द म्हटलं. आणि प्रश्न कसा विचारतो विद्यार्थी मित्रांनो, मी बाजूला असताना ज्यांना असं वाटलं स्क्रीनशॉट काढायचा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे ना. तर इथे वाटल्यास तुम्हाला क्लिअर करून देतो मी. स्क्रीनशॉट घेऊन घ्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवण्यासाठी. आणि काय करायचं की नुसतं एखादं व्याकरणाचं बुक आणून ते अभ्यास करतो आपण, त्यासोबत एक शब्दसंग्रह घ्या मराठीचा. कुठलाही शब्दसंग्रह चालेल, असं नाही का खूप चांगला असला पाहिजे, असं कवर खूप छान असलं पाहिजे असं नाही. कुठलाही शब्दसंग्रह घ्या, शब्दसंग्रहच येतो तो घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला शब्द कुठून आले आहेत, कसे प्रश्न आहे किंवा कसं होईल हे तुम्हाला अभ्यासण्यास सोपं होईल. ठीक आहे. आता बघा की प्रश्न कसा विचारतो. अभिषेक हा शब्द पुढीलपैकी कुठल्या भाषेतून आलेला आहे, किंवा अभिषेक हा शब्द पुढीलपैकी कुठल्या प्रकाराचा शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 तद्भव, तत्सम, देशी आणि परकीय. मग एवढ्या गडबडीत एवढ्या प्रश्नांमध्ये म्हणजे 25 प्रश्न मराठीचे, 25 प्रश्न अंकगणित, 25 प्रश्न बुद्धिमत्ता आणि सामान्य अध्ययन चालू घडामोडीसोबत, म्हणजे एवढ्या 75 प्रश्नामध्ये आपले 25 प्रश्न लक्षात ठेवायचे. यासाठी अभ्यासाची नवी दिशा हवी विद्यार्थी मित्रांनो आहे ना. कसं लक्षात ठेवायचं मग आहे ना. तर याला लक्षात ठेवण्याची तुम्हाला एक साधी ट्रिक सांगतो, तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला एक छोटंसं मी सराव करून देतो, त्यानंतर पुढचा सराव तुम्हाला करायचा आहे ना. पण पुन्हा बघा याच्यात कुठले शब्द आहे. बघा पुन्हा कुठले शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. शब्द आहे याच्यामध्ये तिथी, प्रातःकाल, भगवान, मंत्र, पुष्प, गंध, श्रद्धा, पाप, पुण्य. आजकाल तर हे शब्द खूप वापरतो आपण, पाप पुण्य आहे ना. कुणालाच कळत नाही पाप आणि पुण्य काय आहे. कारण काय झालं, ऐकणारे काय झाले कमी झाले आणि बोलणारे काय झाले जास्त झाले, म्हणून पाप पुण्यात आपल्याला फरक करता येत नाही आहे ना. ज्याचं कर्तृत्व आहे आणि ज्याचं वक्तृत्व आहे त्याचंच नेतृत्व आपण निवडायला पाहिजे आहे ना. आता बघा वृक्ष, आता तुम्ही असे म्हणता, झाड सुद्धा म्हणता तुम्ही, झाड. पण वृक्ष नावाचा शब्द कुठून आला असेल मराठी भाषेमध्ये आहे ना. तर वृक्ष नावाचा शब्द हा संस्कृतमधून आला. त्यानंतर पशु, भूगोल. हा विषय तर तुम्ही वाचताच, भूगोल आपल्याला अभ्यास आलाच आहे. मग तुम्हाला विचारलं, प्रश्नही विचारून गेला, भूगोल हा शब्द कुठल्या प्रकाराचा शब्द आहे किंवा कुठल्या भाषेतून आलेला शब्द आहे. मी शब्दाची तुम्हाला ओळख करतोय. पहिले शब्द कसा बनतो हा प्रश्न सॉल्व करा, तुमच्या मनातला सोडवा आणि त्याच्यानंतर जा शब्दांच्या जातीकडे. कारण शब्दांच्या जाती आपल्याला पुन्हा गहन व्याकरणात घेऊन जातात. कारण एका शब्दाची भूमिका वेगवेगळी राहू शकते विद्यार्थी मित्रांनो आहे ना. म्हणजे एक शब्द हिरोचा पण रोल प्ले करतो, विलनचा पण रोल प्ले करतो, बरोबर आहे ना. पण कधी ठरते विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या जागेवरून ठरतं का त्याची भूमिका काय आहे ना. क्रियापदाच्या समोर क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगत असेल तर क्रियाविशेषण म्हणतो, म्हणजे त्याच शब्दानं भूमिका बदलवली. मग त्या तिथपर्यंत जाण्याआधी मला पहिले हे माहीत पाहिजे. त्यानंतर शिशु, गुरु, संगती, पित्यर्थ, मधु, सूत्र, अब्ज, ग्रंथ, सत्कार, स्वल्प, उमेश, नयन, घृणा, उपकार, अश्रू. हे शब्द कुठून आले विद्यार्थी मित्रांनो. हे शब्द सगळे संस्कृत भाषेमधून जसेच्या तसे आले, तत्सम त्या समान जसेच्या तसे उचलून आणले, म्हणून त्याला तत्सम शब्द असे म्हणतो. आणि याच्यातलं एखादं जर परीक्षेला विचारलं तर लक्षात ठेवायचं. आता हा प्रित्यर्थ नावाचा शब्द ऐकता आहे ना. स्मृती पित्यर्थ, भोजन आहे ना, लग्न पित्यर्थ, भोजन. जातो ना आपण जेवायला फुकटचा, तसंच फुकटचा अभ्यास करून घ्या पण चांगला करा. ठीक आहे.
आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मी सर इतके शब्द कसे लक्षात ठेवू, आहे ना. तर थोडं तुम्हाला मी याच्याबद्दल उजळणी करून देतो, म्हणजे याबद्दल कसं लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला ट्रिक किंवा कोणाचा त्यांनी केलेली जर अभ्यास जर सोपा वाटत असेल तर ती लगेच आत्मसात करायचं, आहे ना. कारण काय होतं, तुमचा वेळ वाचतो, एवढ्या सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवणं सोपं होतं. आता बघा याला कसं लक्षात ठेवू शकतो, एक करून देतो, बाकी तुम्हाला करायचे आहे ना. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इतके शब्द लक्षात ठेवणं कठीण असतं, मग याच्यावरती थोडी ट्रिक बनवायची. आणि कसं लक्षात ठेवायचं ते एक साधं मी तुम्हाला बनवून देतोय. तुम्हाला जसं योग्य वाटतं तुम्ही घरी बसून बनवू शकता. बघा मी आता याची एक शॉर्ट स्टोरी बनवली मला लक्षात ठेवण्यासाठी. आणि स्टोरी कशी बनवली, जगन्नाथ नावाचा व्यक्ती मंदिरमध्ये तिथीप्रमाणे गणेश व पिंड स्थापन करून देवालय शिखर बनवतो. पहा, जगन्नाथ नावाचा व्यक्ती काय करतो, मंदिरात जातो तिथीप्रमाणे आणि गणेश आणि पिंडाची काय करतो, स्थापना करतो. म्हणजेच काय, देवालय आणि शिखर बनवतो. म्हणजे मला इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तत्सम शब्दाची लक्षात राहते की तत्सम शब्दासाठी मी असं बनवली होती स्टोरी. आणि तत्सम शब्द कुठले आहे, हा जगन्नाथ नावाचा शब्द संस्कृत भाषेतून जशाचा तसा मराठीत आला, मंदिर नावाचा शब्द जशाचा तसा मराठीत आला, तिथी नावाचा शब्द जशाचा तसा आला, गणेशजी जे बसवतो आपण गणेश हा शब्द जसा तसा संस्कृत भाषेतून मराठीत आला. त्यानंतर पिंड नावाचा शब्द आहे हा सुद्धा जशाचा तसा आला. त्यानंतर देवालय आणि शिखर. मला अतिशय सोपं जातं, माझी स्टोरी कामात येतं. पुन्हा जाऊ स्टोरीमध्ये काय करतो, तर पुन्हा तसंच प्रातःकालचा अर्थ होतो सकाळ, आहे ना. प्रातःकालला संत, देवर्षी, स्वामी हे लोक येतात आणि तिथं काय करतात, होम करतात कलश ठेवून. आणि त्यासोबतच दीप लावून मंत्र, पुष्प व गंध लावून पिंडेचा अभिषेक करतात. आता त्यानं जगन्नाथनं मंदिर तर बनवलं, आता तिथं संत पाहिजे, साधू पाहिजे, देवर्षी लोक पाहिजे पूजा करायसाठी. मंत्र, पुष्पांजली, समर्पयामी असं म्हणतो. हे शब्द कुठनं आले, संस्कृत भाषेतून आले. म्हणजेच काय केलं, या लोकांनी मंत्र, पुष्प व गंध लावून पिंडेचा अभिषेक केला व घंटा वाजवून आरती म्हटली व सर्वांना नैवेद्याचा प्रसाद वाटला व सांगितलं दर्शन घ्या. दर्शन घेतात. हे सगळं कशासाठी, का त्यांना असं वाटतं की धर्म आणि श्रद्धा यांच्यामुळे नाही का पुण्य वाढीस लागतं आणि पाप नाही का कमी होतं. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण अतिशय साधी सोपी स्टोरी बनवून लक्षात ठेवतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच मला इथे संस्कृत भाषेमधनं आलेले शब्द जे तत्सम शब्द आहे मराठीत भाषेत जसेच्या तसे आले आहे ना, ते शब्द कुठले होते लक्षात राहते. प्रातःकाल, संत, देवर्षी, स्वामी, होम, कलश, त्याच्यानंतर दीप नावाचा शब्द आहे, मंत्र, पुष्प, गंध, पिंड, अभिषेक, घंटा, त्यानंतर नैवेद्य, प्रसाद, दर्शन, त्यानंतर धर्म नावाचा शब्द संस्कृतमधून आला विद्यार्थी मित्रांनो. पुण्य आणि पाप हे शब्द तत्सम शब्द आहे, संस्कृतमधून आले. लगेच सेकंदामध्ये याचा स्क्रीनशॉट काढा. अशी स्टोरी तुम्हाला वाटत असेल तर बनवा, म्हणजे तुम्हाला तात्काळ लक्षात राहील की मी अशी स्टोरी यासाठी बनवली होती. ठीक आहे, वेळ देतोय तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही घरी आपल्या मनाने अशी छोटी छोटी स्टोरी बनवू शकता. ठीक आहे, चला पुढे बघूयात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा तुमच्या डोक्यात येईल की सर इतके सारे शब्द आहे, आता ते प्रातःकाल पहा हे सगळे तत्सम शब्द आहे, वेगवेगळे होते, मी त्यांचा तुम्हाला वापर करून दाखवलं. आता तुमच्या मनात येईल की सर इथे पुन्हा हे कसं लक्षात ठेवू शकतो. आता भूगोल सारखा शब्द आहे, त्यानंतर वृक्ष आहे, पशु आहे, त्यानंतर पुन्हा शब्द बघितले आपण मागच्या याच्यावरती आहे ना, जल आहे, नभ आहे, आकाश आहे. हे शब्द सर मला कशा लक्षात ठेवायचे, मग त्याच्यासाठी सुद्धा ट्रिक आहे ना. कशी लक्षात ठेवायची, की लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो की भूगोलमध्ये आपण वृक्ष आहे ना, वृक्ष नावाचा शब्द कुठून आला, तत्सम शब्द आहे. वृक्ष, पशु, जल, नभ, आकाश,
यांचा अभ्यास करतो. झाली तुमची ट्रिक तयार. म्हणजे तुम्हाला तात्काळ लक्षात राहील की तत्सम शब्द पुढीलपैकी कुठले आहे आणि तुमचा एकही मार्क जाणार नाही. ज्या एका मार्क्सवरती तुमचं मपोसे बनण्याचं स्वप्न पूर्ण होईल, आहे ना. चला तर मग पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो. तारा, आकाश, पृथ्वी हे सगळे शब्द आलेले आहेत. ठीक आहे. आता बघा, तत्सम शब्द तर ओळखणं फार सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. पण आता दुसरी महत्त्वाची पायरी तद्भव आहे ना. तद्भव शब्द कसा आला असेल? तद्भव शब्द म्हणजे काय? संस्कृत शब्द तर ओळखता येऊ शकतो, आहे ना. माझ्या घरी आज देवर्षी आलेत, मुनिवर आलेत, म्हणजे लक्षात येतं का हा भाऊ संस्कृतच बोलून राहिला. पण आता खरी पायरी सुरू होते इथनं. तद्भव शब्द म्हणजे काय? तद्भव शब्द म्हणजे काय? आता तद्भव शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून जे शब्द मराठीत येताना त्याच्या मूळ रूपात बदल केला, थोडा बदल करून त्याला आपण आपल्या भाषेत वापरले, त्याला म्हणायचं तद्भव शब्द. कुठले शब्द? तद्भव शब्द, है ना. जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो त्या शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात. आता जसं मी म्हटलं मगाशी तुम्हाला सांगितलं, इथे एक शब्द आहे व्याघ्र. आपल्याकडे असं लिहिलं पेंच व्याघ्र प्रकल्प किंवा बोर व्याघ्र प्रकल्प. तर व्याघ्र हा शब्द मूळचा कुठला आहे? संस्कृतमधला आहे. पण त्याचा वापर पहा कसा करतो, आहे ना. व्याघ्रला रूपांतरित केलं आणि त्याला आपण वाघ असं म्हटलं. व्याघ्रचा अर्थ होतो वाघ, आहे ना. तर मराठीत मूळचा वापरणारा, अरे आज आमच्या गावाशेजारी वाघ दिसला, आपण असं म्हणतो का व्याघ्र दिसला? नाही. म्हणजेच काय? वाघ हा शब्द व्याघ्र या शब्दापासून तयार झाला. याच वाघ या शब्दाला तद्भव शब्द म्हणतात आणि व्याघ्र या शब्दाला तत्सम शब्द असं म्हटलं जातं. पुढे बघा, हे अगदी सोपं आहे. क्षेत्र नावाचा शब्द आहे संस्कृत भाषेतला क्षेत्र, आणि आपल्या भाषेत काय म्हणतो? शेत. माझे पिता क्षेत्र रक्षणासाठी गेलेले आहेत. म्हणजे काय? शेतीच्या रक्षणासाठी गेले आहेत. असे भारंभार शब्द वापरले तर काय होतं? जास्त प्रभाव पडतो, आहे ना. आणि व्यक्तित्व खुलून दिसण्याचं साधन एकमेव म्हणजे आपली भाषा आहे. आपल्या भाषेवरनंच लोक आपल्याला जज करत असतात आणि त्यातही शब्दांनी शिकार होऊ शकते एखाद्याची. तलवारीपेक्षाही घातक असतात शब्द, त्यामुळे शब्द जपून वापरायचे असतात. म्हणून सॉक्रेटिस म्हणतो क्रायटोला, प्रिय क्रायटो, व्यावहारिक जीवनामध्ये तू नाही का शब्दांचा नीट वापर कर, कारण शब्द हे आत्म्याचा आविष्कार आहे. जर शब्द चुकून वापरला गेलेत तर तुझ्या आत्म्याला पाप चिटकेल. आणि जर नाही का शब्दात नाही का प्रश्न चुकला आपला तर आपल्याला पाप चिटकत नाही विद्यार्थी मित्रांनो, आपली नोकरी चालली जाईल, आहे ना. म्हणून अभ्यासाचं गमक आणि गणित सटीक मांडता आलं पाहिजे. बघा, तृण नावाचा शब्द आहे. आपण गावठी शब्द आपल्या शेतात म्हणतो आपण गवत खूप वाढलं राजा. गवताला दुसरा शब्द आहे तण म्हणतो, तण. आणि मग तिथं लिहिलेलं असतं का तणनाशक औषधी. म्हणून प्रमाण भाषेचं महत्त्व खूप आहे. तृण हा शब्द संस्कृत भाषेतून आला आणि त्याचा बदल म्हणजे तण आहे. यालाच गावठी भाषेत गवत असं म्हणतात. बस, बाकी काहीच नाही. त्यानंतर मूल. मूल हा शब्द संस्कृत भाषेतील आहे, याचं रूपांतर मूळ आहे विद्यार्थी मित्रांनो, मूळ. त्यानंतर ग्रास. ग्रासचं घास. घास हा शब्द तद्भव शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पर्ण. आपण असं ऐकलं असेल, आता रामायण चाललं होतं लॉकडाऊनच्या काळामध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला हा शब्द ऐकायला मिळाला, रामने 14 वर्ष पर्णकुटी में गुजारी, लोक कल्याण केली. तर पर्णकुटी, पर्ण म्हणजे काय? तर पर्ण म्हणजे पान, म्हणजे पानांच्या झोपडीत राहिले राम, बरोबर आहे ना. पर्ण संस्कृतमधून आला, त्याचं पान बनवलं आपण, आहे ना. ग्राय. हा, हे मस्त शब्द आहे, ग्राय हा संस्कृत आहे, त्याच्यापासून गाय बनवला आपण. मग गाय काय झाला? तद्भव शब्द झाला. त्याच्यानंतर दुग्ध संस्कृत शब्द आहे, त्याच्यापासून दूध हा शब्द बनवला.
त्याच्यानंतर नक्र, नक्र, नाकाला नक्र म्हणतात, नक्र, त्याच्यापासून नाक हा शब्द तयार झाला, त्याला तद्भव शब्द म्हटलं. पेय, पेयचा अर्थ होतो पाणी. पेय, पेय हा संस्कृत शब्द आहे आणि त्याला काय म्हणतात, तद्भव शब्दाला पाणी. आणि हा शब्द मराठीत वापरतो सर्रास, आई मला पाणी दे. तृष्णा आहे ना, तृष्णा, तृष्णा हा शब्द संस्कृत आहे आणि त्याचा तद्भव शब्द बनला तहान, आहे ना. आपण असं म्हणतो का, मित्रा मला एक ग्लास पाणी दे, मला तृष्णा लागली आहे, असं म्हणतो का? नाही म्हणत. आपण काय म्हणतो, अबे पाणी दे लवकर, तहान लागली आहे ना. आपली भाषा आहे, चला वापरा, काय हरकत नाही. त्यानंतर मरकट आहे ना, मरकट, मरकट हा संस्कृत शब्द आहे, त्याच्यापासून माकड हा शब्द बनवला. त्यानंतर मयूर, मोराला म्हणतात मित्रांनो मयूर, किंवा मयूर हा शब्द संस्कृत भाषेतला आहे, त्यापासून मोर बनलाय. आणि व्याघ्रचं वाघ. पुढे बघूया, पुढे बघूयात. परत तुम्हाला ते स्क्रीनशॉट काढायसाठी देतो किंवा तुम्हाला हे सगळं मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो निश्चिंत राहा. ठीक आहे. आता बघा, हस्त, हस्त नावाचा शब्द संस्कृतमधून आलेला आहे आणि त्याचा तद्भव शब्द त्याच्यात थोडा बदल केला, हस्तला हात केलं. हस्त म्हणजे हात. गृह, हा खूप छान शब्द आहे, गृह. गृह, गृह म्हणजे काय, घर, किंवा गृहाला म्हणजे आपण, हा संस्कृतमधून आला तर त्याचं घर बनवलं, गृह असं लिहिलेलं असतं. आज आमच्याकडे गृहप्रवेश आहे, त्यानिमित्त तुम्हाला जेवायला यायचं आहे, तर जेवायला येऊ नका, अभ्यासाला या. तर गृह हा संस्कृतमधून आलेला, त्याचा आपण मराठीत वापरताना घर म्हणतो. त्यानंतर सश्रू, 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 सश्रू म्हणजे अर्थ काय होतो, सश्रू हा संस्कृतमधला शब्द आहे, त्याचा अर्थ होतो सासू. सासूचे अर्थ खूप जोग आहेत. सासू तीरथ, ससरा तीरथ, तीरथ साला साली, म्हणजे सगळ्यांनाच महत्त्व, आपल्या घरच्यांना महत्त्व नाही, फिरा पोट्टे. त्याच्यानंतर बघा, स्वसूर, ससूर, सासऱ्याला तर आपण नाही का भयानक समजतो, आहे ना, सुसरासारखं समजतो. ससूर हा शब्द संस्कृतमधला आहे, मराठीत येताना त्याचा सासरा झालं किंवा तद्भव शब्द आहे सासरा, आहे ना. त्यानंतर भ्राता, भ्राता, भ्राता हा संस्कृतमधला आहे, तद्भव शब्द भाऊ आहे ना, बरोबर आहे. लग्न झाल्यावर कोणाचं राहत नाही. त्यानंतर कंटक, कंटकचा अर्थ होतो काटा, काटा म्हणजेच काय, कंटक हा शब्द संस्कृतमधून आला तर त्याचा काटा हा सर्रास वापरणारा शब्द तद्भव भाषेतला शब्द आहे, तद्भव शब्द आहे. त्यानंतर पाद, पाद हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे, संस्कृत शब्द आहे, त्याचा पाय असा आपण घेतो. आताच सांगितलं तुम्हाला की पद घुंगरू बाजे मीरा नाचे ती, आहे ना, तर पद याचा तर पाय. अंजुली, अंजुली म्हणजेच ओंजळ, ओंजळ विद्यार्थी मित्रांनो, ओंजळभर पाणी, आहे ना, बरोबर आहे. ओंजळ, नाही तर ते कळणार नाही ओंजळ म्हणजे काय, कारण आपण फार दूर दूर असतो, आपल्या भाषेचंच घेऊन बसतो आपण, आपली वराडी, आपल्या भाषेचा स्वाभिमान असावा स्थानिक भाषेचा, पण याचा अर्थ असा नाही की कुठल्या भाषेचा अनादर करावा किंवा ती भाषा शिकायची नाही. ती भाषा शिकावीच लागेल जर तुम्हाला नोकरीवर लागायचं असेल तर, नाही तर उसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. अंगुष्ट, अंगुष्ट पहा, अंगुष्ट म्हणजे अंगठा, आहे ना. एकलव्यानं काय केलं होतं, तसंच आजची परिस्थिती आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे द्रोणाचार्याने जेव्हा शिक्षण देत होते त्यांच्या विद्यार्थ्यांना, तेव्हा एकलव्यानं त्यांची मूर्ती भरून त्याच्यासमोर अभ्यास केला आणि शेवटी जाताना काय दिला, अंगठा दिला. तर तुम्ही जाताना अंगठा देऊ नका, फक्त महाज्योतीला रिझल्ट द्या. तुम्हाला अंगठा मागत नाही आहे आजचे गुरु, आहे ना, तर तुम्ही फक्त रिझल्ट द्यावा आणि ते पण आमच्यासोबत अभ्यास करून. तर ओष्ट, ओष्ट म्हणजे काय, ओठ, आहे ना. जिवा, जिवा म्हणजे काय, जीभ, आणि हे चांगली सांभाळून वापरायची असते जीभ. तर जीभ हा तद्भव शब्द आहे ना. आणि जिव्हा, तो जिवा नाही रे बाबा, होता जिवा म्हणून वाचला शिवा नाही, हे जिवा, जिवा, जिवा
जीभ आहे ना, जीभ हा तद्भव शब्द आहे. बरोबर आहे तुमचं, जीवा होते म्हणून शिवा वाचले, पण तो नको, कुठचाही कुठे नका घालू मधात, नाही तर तुम्हाला मधातच काय आठवायला येईल आहे ना, ते हेच आठवा आता. त्यानंतर कर्ण, जसं पर्ण आहे तसं कर्ण आहे ना, कर्ण. आता हा कर्ण म्हणाल तुम्ही, मृत्युंजयातला कर्ण आहे का सर? कर्ण म्हणजे कान. आता कान हा तद्भव शब्द आहे आणि कर्ण संस्कृतात, कानाला कर्ण म्हणतात संस्कृत भाषेमध्ये आहे ना. तर उद्या जाऊन म्हणेल का माझ्या पोरांना माझं नकर कापलं. नकर कापलं म्हणजे नाक कापलं. अश्रू, अश्रू हा शुद्ध संस्कृतमध्ये, आणि त्याला आपण म्हणतो आसू, हा तद्भव शब्द आहे. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचा विद्यार्थी, जरी तुम्हाला हसायला येत असेल किंवा काही वाटत असेल, पण हे अशा पद्धतीनं लक्षात ठेवणं सोपं असतं. आणि अशाच पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं आणि पुढे जाऊन अभ्यास करायचा. माझं शिकवल्यानंतर तात्काळ याच्यावर रिव्हिजन करायची विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पुढे बघूयात. पहा, संस्कृतमधून आलेला शब्द आहे हे वक्र. वक्र तद्भव शब्द बनतो त्याचा वाकडे आहे ना. कशाला कुणाच्या वक्रात जायचे, म्हणजेच वाकड्यात जायचे. चक्र, चक्र म्हणजे त्याचा तद्भव शब्द बनला चाक आहे ना. गाडीला काय असतात? चक्र, म्हणजे त्यांनी संस्कृत वापरला, चाक असतात आहे ना. लोह तद्भव शब्द कुठला आहे? लोखंड. अग्नी तद्भव शब्द आहे आग. पंख संस्कृत शब्द आहे, त्याचा तद्भव शब्द बनतो पंख. हा पंख आहे, हा पंख आहे. त्यानंतर पुष्प, पुष्प संस्कृत आहे तर फूल हा कुठला आहे? तद्भव शब्द आहे. दिले असेल ना तुम्ही व्हॅलेंटाईन डेला फूल, तो फूल वेगळं, आणि असं म्हटलं खूपच फूल दिसत आहे हा, तो फूल वेगळा. फूल फूल की बात है ना, और भवरे मत बनना कभी. अंध, आता अंध, अंध हा संस्कृत शब्द आहे, त्याचा बनला आंधळा. बरोबर आहे. त्यानंतर शीर्ष, शीर्ष संस्कृत आहे, त्याचा सीर हा तद्भव शब्द आहे. धूम्र लिहिलेलं असतं तिथे, धूम्रपान करण्यास सक्त मनाई, असं लिहिलं राहते का? इथं धूर ओढण्यास सक्त मनाई आहे ना. धूम्र त्याचा अर्थ होतो धूर. इथे धूर सोडू नका, नाहीतर कानातून जाळ काढण्यात येईल. पुणेरी पाट्या भाऊ ह्या का, इथे धूर सोडणाऱ्याच्या कानातून जाळ काढण्यात येईल. म्हणजे धूम्रपानास सक्त मनाई असं त्याला सांगायचं आहे शुद्ध मराठी भाषेत. आणि आपण तिथंच जाऊन करू शकतो का? नाही, ते आपल्याकडे होते म्हणून असं करायचं नाही. पेटिका हा झाला संस्कृतमधला शब्द आणि तद्भव शब्द आहे पेटी. बरोबर आहे. आता बघा, धम्म, धम्म हा संस्कृत शब्द आहे, याचा तद्भव शब्द आहे धर्म. त्यानंतर आहे धोग, त्याचा तद्भव शब्द आहे धोतर. भिक्षा, भिक्षाम दे माते, म्हणजेच काय? भीक हा तब्द. आता मागते ती भीक आहे, पहिले मागायची ती भिक्षा आहे. दोन्ही मागू नका, कर्म करा. पुढे बघूयात विद्यार्थी मित्रांनो. पहा, आता पहा, दोन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. तत्सम शब्द, छानपैकी ट्रिक सांगितली, तुम्हाला जशी वापरता तशी ट्रिक वापरा. दुसरी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की देशी किंवा देशज शब्द. आता आपल्याकडे काय असणार आहे? देशी आणि देशज शब्द. म्हणजेच बघा की देशी आणि देश शब्दाचा काय अर्थ होईल? देशी बॉईज म्हणजे काय असणार आहे? गावठी पोरं असणार आहे, म्हणजे आपलेही असणार आहे. बरोबर आहे. आता महाराष्ट्रातील मूळ रहिवाशींच्या बोलीभाषामधील वापरण्यात आलेल्या शब्दांना देशी शब्द म्हणतात. म्हणजे महाराष्ट्रात जे बोलीभाषा वापरली जाते, स्थानिक भाषा आहे, त्याच्यातले शब्द आपण मराठी प्रमाण भाषेत घेऊन येतो, त्यांना आपण असं म्हणतो की देशी किंवा देशज शब्द. नावावरूनच लक्षात येते. बरोबर आहे. म्हणजे आपल्याच लोकांनी वापरलेले शब्द आहेत, इथल्या मूळच्या शब्दामधले उचलून आले. आता इकडे जाल तुम्ही पश्चिम महाराष्ट्र, खुळा आहेस का काय म्हणतो आपण, आहे ना. आणि इकडे आपल्याकडे पागल आहे का बे, सर्रास वापरतो. बरोबर आहे. तर बघा, कुठला शब्द आहे देशी शब्द? खुळा, लुगडे, मुलगी, कंबर, उनाडकी, पोरकट, अबोला, वेडा,
अबोला. अबोला हा शब्द पुढीलपैकी कुठल्या प्रकारचा शब्द आहे? बिनधास्त लिहायचं. देशच किंवा देशी शब्द आहे हा. त्यानंतर वेडा, दगड, धोंडा, डोके, शेतकरी. शेत तद्भव शब्द आहे, तर शेतकरी देशी आणि देश शब्द आहे. पहा, त्याच शब्दाला ओढलं पुढे आणि शेतकरी बनवला. त्यानंतर ओढा, रेडा. आता रेडा काय म्हणाल? म्हस आणि रेडा. म्हस हे स्त्रीलिंगी आहे, रूप आहे, तर रेडा हे पुल्लिंगी रूप आहे, है ना? हे पण लक्षात ठेवायचं. गुडगा, पोट, ओसरी, ओटा. धपाधप कसं मारलं म्हणतो? धपाधप मारलं. उडी, ढेकुण, राग, बाजरी, पीठ, लूट, घोडा, आजार. माझ्या मागून म्हणायचे विद्यार्थी मित्रांनो, याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची सांगू का? एक वेळा दगड धोंडे घेऊन चालला असताना खुळे असणारे मुलगी किंवा मुलं असं लक्षात ठेवा, किंवा पोरकट मुले त्याचा पाठलाग करत होती. तर म्हणजे मी तुम्हाला आधी जशी ट्रिक सांगितली तशी तुम्ही याची ट्रिक लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. रोग, अवकळा, चिमणी. तुम्ही बनवावं अशी माझी इच्छा आहे, आणि तुम्ही बनवली तर कमेंट बॉक्समध्ये टाका ती ट्रिक, म्हणजे 4 लोकांचा फायदा होईल आणखी. ठीक आहे. बऱ्यापैकी 4 लोकांना समजेल, तुम्ही काहीतरी नवीन करू शकता, आम्हालाही समजेल का तुम्ही अभ्यास करताय. म्हणजे काय होईल, जर तुमच्याकडून प्रोत्साहन मिळालं तर शिकवण्यासाठी नाही का पुन्हा जिद्द येईल, चांगलं शिकवेल आणखी. आता चुका होत असतील तर नंतर होऊ देणार नाही, कारण तुम्ही हुशार झाले तर आम्हालाही हुशार व्हावं लागेल, म्हणजेच महाज्योतीची सगळी टीम हुशार होईल तुमच्यासाठी. पुढे बघूयात. डोळा, वेडा, मळकट, डोंगर, वांगे, आहे ना, झाड, गार, झोप, बोका, उतरंड, लाकूड, चोर, राघू, वारकरी, ओटी. हे सगळे देशी किंवा देशस्थ शब्द आहे, आणि त्याच्यातलं विचारलं जातं. याच्यावर तर गाणं बनलं आहे आता, वांग्याची भाजी आणि गबगब शिरा. अपडेटेड राहत चला विद्यार्थी मित्रांनो, आपला शब्द आहे म्हणून त्याच्यावर गाणं आलं अक्कच्या अक्क, आहे ना, आणि ते तुम्हालाही आलं पाहिजे. चला त्यानंतर बघा, त्यानंतरचा शब्द आहे परभाषीय शब्द, आहे ना, म्हणजे आपली भाषा आणि आपल्यामध्ये शब्द जे नवीन नवीन येत गेले त्यामध्ये इतर लोकांचा सुद्धा सहभाग महत्त्वाचा होता. आता बा, परभाषीय शब्द आहे. संस्कृत या व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतात. संस्कृत सोडून दुसऱ्या भाषेतून आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतात. परत सांगतो विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रकार आहे परभाषीय शब्द. संस्कृत भाषा सोडून इतर भाषांमधून आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतो. म्हणजे मला संस्कृत सोडून पाहिजे. का बरं संस्कृत सोडून? पोर्तुगीजांना थोडं माहीत होतं संस्कृत शब्द. वास्को द गामा आला फिरत फिरत आणि भारतीय उपखंडाचा शोध लावला, आहे ना, त्याला थोडं माहीत होतं संस्कृत. मग तो तर त्याचीच भाषा वापरणार आहे इथं आल्यावर. मग इथं आल्यावर कसं केलं त्यांनी? त्याला पहिले त्यांनी लक्ष दिलं असेल, हे लोक काय बोलत आहे नेमकं. त्याला सुचलं असेल का एकदम कोणाला काय सांगावं. त्याने असं म्हटलं असेल युरेका, म्हणजे शोध लागला बा मला भारतीय उपखंडाचा. आपण तर कुठला शोध लावला नाही, तर आपल्याला आहे तेच वाचायचं आहे ना. तर पोर्तुगीज शब्द कुठला आहे पहा? अननस, मेस्री, पादरी, बायको, कोष्टी, खमीश. हसायला येईल तुम्हाला, ट्रिक पण बनवू शकता, आहे ना, छान. आता सांगणार नाही, नंतर सांगेल. बोगदा, पपई, फणस, लोणचे, आचार, हापूस. त्यानंतर परात, बटाटा, पैसा, पसार, कर्नल, पुरावा, सोडत, रोटी, वार, घमेले, साबुदाणा, फालतू. काय फालतू बोलतोस बे म्हणतो आपण, है ना. फालतू हा कुठून आला? पोर्तुगीज भाषेतून आलेला शब्द आहे. समजतं का? पहा, फालतू हा शब्द आपण सर्रास वापरतो मराठी भाषेत, आहे ना. फालतू पोरगा आहे म्हणतो, त्याच्या मागे लागू नको. तर फालतू हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आला, आहे ना. तर साबुदाणा उपासाला तर खूप चालतो हा. साबुदाणा कुठून आला? पोर्तुगीज भाषेतून आलेला शब्द आहे. त्यानंतर आता काही लोकांना याच्यातला अर्थ, घमेले म्हणजे काय? टोपलं. घमेले म्हणजे, आहे ना, हा पोर्तुगीज शब्द आहे. खन, साबण,
रोज वापरतो. काही लोक अभ्यासाच्या नादात आंघोळ करत नसेल, पण साबण हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आला. कोरडा हा शब्दसुद्धा पोर्तुगीज भाषेतला आहे. टिकाव हा शब्द आहे पोर्तुगीज भाषेतला, जसा तसा वापरतो. आपला टिकाव नाही लागणार म्हणतो त्यांच्यासमोर. नाही तर असंच तुम्हाला म्हणेल. तर या प्रत्येकाचं उदाहरणासहित आपण वापर करतो आहे ना. माझी बायको फारच सुंदर आहे, हा हे माझी बायको चांगली नाही म्हणतो आपण. कोष्टाकडे कशाला गेला होता आहे ना. हे शब्द जसेच्या जसे वापरतो आपण. आचार, हापूस, लोणचे. लोणचे शब्द आहे ना आपल्या याच्यात. आता उन्हाळा येतोय, सगळ्यांच्याच घरी लोणचे बनवताना दिसेल तुम्हाला. पण याचं मूळ कुठे आहे माहिती आहे? पोर्तुगीज भाषेतला शब्द आहे. त्यानंतर जुगार खेळणं हा फार वाईट असतं. खेळायचा असेल तर अभ्यासाचा जुगार करा आहे ना. परीक्षांचा जुगार खेळा. समकालीन परीक्षा द्यायच्या सोबत असलेल्या. काय माहीत तुमची लॉटरी लागेल. आरमार हा सुद्धा पोर्तुगीज शब्द आहे. आरमाराचे प्रमुख आपण छत्रपती शिवराय यांना म्हणतो है ना. तसंच हा शब्द आपण कुठून वापरला? पोर्तुगीजतून आलेले शब्द आहे मराठीत. हे सगळे लक्षात ठेवण्यास सोपी आहे. आणि याची ट्रिक पण म्हणू शकतो का, मिस्त्र्याची बायको कोष्ट्यासोबत खमीस घेऊन बोगद्यातून पपई खात लोणचे बिंचे घेऊन फरार झाली. एकदम सोपं आहे. अभ्यास काहीच नाही. त्याच्यासोबत त्याला शोधाला कर्नल गेला, पुरावा घेऊन आला का कोष्ट्याची बायको नेमकी गेली कुठं. अबे कोष्ट्याची बायको तर गेली मिस्त्रीसोबत आहे ना. तर मग तो सांगत होता त्याचा गळा कोरडा पडला, आपला टिकाव लागत नाही, त्याची बायको डेंजर आहे म्हणते आहे ना. तर अशा तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला अभ्यासाला कामात येईल. पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो. पहा, आता गेली तर गेली, तिच्याकडे इस्त्री होती, चावी होती, कोबी बटाटा भोपळा नाताळ घरचं होतं नव्हतं, त्याचा पगारही घेऊन गेली आहे ना. तिजोरी, बिजागरी, अलमारी, पिस्तोल. मग त्याला भयानक राग आला. पिस्तोलात कारतूस भरली त्यानं, पटापट बिस्किट आणि पाव खाल्ले, बशी तशीच ठेवली. तंबाखू चोळत नाही का बंबू घेऊन गेला आहे ना. तर अशा सगळ्या ट्रिक तुम्ही ठेवून नाही का शब्द लक्षात ठेवू शकता. इस्त्री, चावी, कोबी, बटाटा भोपळा, नाताळ, पगार, तिजोरी, बिजागरी, अलमारी, पिस्तोल, कारतूस, बशी, पाव, बिस्किट, तंबाखू, पिंप, बंब, बूच, बादली, वरांडा, पायरी, लिलाव, मेज आणि कंपू. हे सगळे पोर्तुगीज शब्द आहे. मराठीत जशाचा जसा वापर करतो आपण आहे ना. पिंप, पाण्याचा पिंप असं म्हणतो, लक्षात ठेवा. आणि कारतूस, पिस्तूल हे तर तुम्हाला चांगले लक्षात राहिले पाहिजे, कारण तुम्ही काय होणार आहे? पोलीस होणार आहे. मपोसे, आपल्या बाहूवरती सजवणार आहे तुम्ही मपोसे. आणि चालवता आली पाहिजे तुम्हाला पिस्तूल. आणि हे विचारलं आहे कारतूस हा शब्द कुठून आला आहे आपला आहे ना. कारतूस कशाला म्हणतात? गोळी बंदुकीची आहे ना. याच कारतूसवरून भाऊ 1857चा उठाव झाला. मंगल पांडे आहे ना, छावणीत उठाव केला, मिलिटरीच्या छावणीमध्ये पहिला उठाव. बरोबर आहे. एक कारतूस से क्या हो सकता है, इतिहास में उठाव हुआ है. चला, असं करून लक्षात ठेवा, मी तुमच्या सोबत आहे. त्यानंतर तामिळी शब्द आहे. तामिळी शब्द म्हणजे काय झालं, आपल्या खालून साऊथकडून शब्द आले काही है ना. तर कुठले शब्द मराठीत आले? चिल्ली पिल्ली, अरिंग मिरिंग, अटक मटक, चवळी चटक आहे ना. भेंडी सार, मठ्ठा. हां, लग्नाचा सीझन चालू आहे. आता नाही आहे लग्न करोनामुळे, नाही तर तुम्हाला मठ्ठा फुकटचा प्यायला भेटला असता. मठ्ठा, पिल्लू, ओंडक चोंडक, एलम्मा पेलम्मा हे शब्द तामिळमधून मराठी भाषेत आले. आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? आमच्या घरची चिल्ली पिल्ली पोरं फारच गोंधळ करत होती आणि दुपारच्या भर उन्हात अटक मटक चवळी चटक भेंडीसार नावाचा खेळ खेळत होती आहे ना. मग तेवढं एक कुत्र्याचं पिल्लू आलं, ओंडक मोंडक चोंडक करून एलम्मा पेलम्मा करून डान्स करत होतं. त्याला थांबायसाठी बाबांनी त्याला मठ्ठा पाजला. मठ्ठा पिऊन तो गार शांत झोपला. झालं. हे तामिळमधून आलेले शब्द आहे ना. मराठीत वापरतो आपण. कदाचित तुम्ही वापरले नसेल तर सुरुवात करा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तेलुगू शब्द येतं का कुणाला? तेलुगू असतदा आहे ना. गोंचम तेलुगू असतदा, फुल्ली तेलुगू लेदू. आपल्याला तेलुगू आली पाहिजे. काय विचारलं मी? तेलुगू येतं का?
थोडी थोडी तेलुगू येतं का असं विचारलं. कारण काय झालं, आपल्याच महाराष्ट्राच्या लागून नाही का आपल्याला तेलंगणाची सीमा आहे, सरहद आहे. म्हणजे तिथून तिथं लोक देवाणघेवाण करतात. अरे लग्न होतात एका राज्यातली दुसऱ्या राज्यामध्ये, बरोबर आहे ना. म्हणजेच काय झालं, इथून भाषेचा प्रसार झाला, म्हणजे त्या भाषेतली शब्द आली आपली, आहे ना. तर म्हणून नाही का दुसऱ्या भाषेचा आदर करायला पाहिजे. मी आधीच सांगितलं ना, माझे जे सहकारी आहेत त्यांनी विचारलं, टेक्निकल टीम आहे का, तुम्हाला सर किती भाषा येतात. मी गंमत केली, 6 भाषा येतं. पण खऱ्या अर्थानं मला माझी मराठी भाषा चांगली येतं, आहे ना. आणि थोडं थोडं इतर भाषांना समजून घेतलं. म्हणजे मित्र असेल माझ्यासोबत राहणारा तेलुगू बोलत असेल तर रोज लक्ष ठेवलं, अरे एम जास्त नाव, एकड पोतं नाव, कुठं चालला, असे शब्द. तर पहा, आता आपल्याला मराठीत जाणून घ्यायचं आहे, अभ्यासात जाणून घ्यायचं आहे. पहा, मी म्हटलं अनारसा, आहे ना, किडूक मिडूक, बंडी, डब्बी, शिकेकाई, है ना. शिकेकाई, अनारसा, किडूक मिडूक, बंडी, डबी आणि हे शब्द तेलुगू भाषेतून आले. कसे प्रश्न विचारतात माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो. शिकेकाई हा शब्द पुढीलपैकी कुठल्या भाषेतून आलेला शब्द आहेत. मग त्याचं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. शिकेकाई हा शब्द तेलुगू भाषेतून आला आपल्या भाषेत, बरोबर आहे. बंडी हा शब्द कुठून आला, तेलुगू भाषेतून, है ना. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, गुजराती. શું કરે છે ભાया, आहे ना. गुजराती आहे ना. गुजरातचा फार प्रभाव आहे आज आपल्या देशावरती आणि अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. तर गुजराती भाषेतला शब्द पहा, यांची गोष्टच निराळी असते. सेठ सरळ वापरतात आता पश्चिम महाराष्ट्राकडे किंवा तिकडे खानदेशाकडे. सेठ काय करताय, आहे ना. हा सेठ नावाचा शब्द आहे गुजराती भाषेतून. का बे रिकाम टेकडा बसलाय, काम वगैरे नाही आहे का तुला. रिकाम टेकडा शब्द मराठीत वापरला, गुजराती भाषेतून आलेला शब्द आहे. दलालाची गरज नाही म्हणतो मला, आहे ना. दलाल हा शब्द गुजराती भाषेतून आलेला आहे ना. घी, घी म्हणजे काय, तूप, तूप तूप तूप. घी हा शब्द गुजराती भाषेतून आलेला आहे. ढोकळा, ढोकळा तर लक्षातच राहते. ढोकळा हा शब्द सुद्धा आहे गुजराती भाषेतला. ढोकळा हे व्यंजन सुद्धा गुजरातमधून आलं आहे आणि इथं फेमस झालं. म्हणजे तिथं नाही का त्यांचं प्रमुख खाद्य आहे किंवा ते खात असेल सकाळी, पण आपल्याला जास्त आवडायला लागलं. त्यानंतर पहा सदरा, त्यानंतर दादर. हे तिन्ही शब्द विचारले विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला. म्हणजे तुम्ही पोलीस भरतीलाच नाही तर त्याच्यापेक्षाही वरती विचारले का दलाल हा शब्द, रिकाम टेकडा, घी, सेठ, ढोकळा, सदरा, दादर हे शब्द कुठल्या भाषेमधून मराठी भाषेत आले आहे. तर गुजराती भाषेतून हे शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे आले विद्यार्थी मित्रांनो. चला, तर विद्यार्थी मित्रांनो काळजी करू नका. मी जे तुम्हाला शिकवलं, तुम्हाला असाइनमेंट मिळेल, त्याच्या नोट्स मिळणार आहे तुम्हाला. आणि तुम्ही महाज्योतीसोबत जुळून राहिलात, लेक्चर पूर्ण ऐकलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि महाज्योतीच्या ज्या संकल्पना आहे, अभ्यासाची नवी दिशा, नवी वाटचाल घेऊन येते तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो. तर नक्की घरी राहून अभ्यास करा आणि याचा पुरेपूर फायदा घ्या. मी चेतन ठाकरे आज आपली रजा घेतो. धन्यवाद. शबा खैर.